नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के. अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे। का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला? राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1987 या वर्षी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात सुरू झाला। प्रश्न क्रमांक 2, जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या वर्षी पोलिओमुक्त म्हणून घोषित केले? जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या वर्षी पोलिओमुक्त म्हणून घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 2014 या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त म्हणून घोषित केले। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यात कोठे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारला जाणार आहे? महाराष्ट्र राज्यात कोठे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नवी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्यात कोठे देशातील पहिला ई-बस निर्मिती प्रकल्प होणार आहे? महाराष्ट्र राज्यात कोठे देशातील पहिला ई-बस निर्मिती प्रकल्प होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात देशातील पहिला ई-बस निर्मिती प्रकल्प होणार आहे। प्रश्न क्रमांक 5, असंघटित कामगारांसाठी कोणत्या राज्याच्या सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? असंघटित कामगारांसाठी कोणत्या राज्याच्या सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्याच्या सरकारने असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन झाले आहे? कोणत्या देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर अमेरिकेच्या देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन झाले आहे। प्रश्न क्रमांक 7, भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिला महिला राष्ट्रपती कोण? भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिला महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर प्रतिभा पाटील ह्या पहिला महिला आहेत। प्रश्न क्रमांक 8, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी सुरू झाला? कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1952 या वर्षी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात सुरू झाला। प्रश्न क्रमांक 9, चासकमान्य प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? चासकमान्य प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर खेड या तालुक्यामध्ये चासकमान्य प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10, इंद्रासेना रेड्डी यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली? इंद्रासेना रेड्डी यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली?
तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. त्रिपुरा राज्याच्या राज्यपालपदी इंदिरा सेना रेड्डी यांची नियुक्ती झाली. प्रश्न क्रमांक 11 क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे नियोजित आहे? क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पुणे या ठिकाणी क्रीडा विद्यापीठ नियोजित आहे. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र पोलीस मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 13 महान्यायवादी आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? महान्यायवादी आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राष्ट्रपती यांच्याकडे महान्यायवादी आपल्या पदाचा राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 14 पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 13 पुणे जिल्ह्यात एकूण तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 15 डेक्कन सभेची स्थापना कधी झाली? डेक्कन सभेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1996 या वर्षी डेक्कन सभेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 16 डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 17 गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त झाला? गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 19 डिसेंबर 1961 या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. प्रश्न क्रमांक 18 मांगी तुंगी शिखराची उंची किती आहे? मांगी तुंगी शिखराची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1100 मांगी तुंगी शिखराची उंची आहे. प्रश्न क्रमांक 19 त्र्यंबकेश्वर शिखराची उंची किती आहे? त्र्यंबकेश्वर शिखराची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1304 त्र्यंबकेश्वर शिखराची उंची आहे. प्रश्न क्रमांक 20 बौद्ध धर्माची स्थापना कितव्या शतकात झाली? बौद्ध धर्माची स्थापना कितव्या शतकात झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 6व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 21 वेद या संज्ञेचा अर्थ काय? वेद या संज्ञेचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. ज्ञानाचा अर्थ वेद या संज्ञेचा होतो. प्रश्न क्रमांक 22 मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 23 पसायदान खालीलपैकी कोणत्या संताने लिहिले आहे? पसायदान खालीलपैकी कोणत्या संताने लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. संत ज्ञानेश्वर या संताने पसायदान लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 24 ओवीमध्ये किती चरण असतात? ओवीमध्ये किती चरण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 4 ओवीमध्ये चरण असतात.
प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 121 कोटी 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंचायत राजाच्याशी भारतीय राज्यघटनेतील कलम 40 संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला? खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 28 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा इतर कोणत्याही राज्याला लागून नाही? महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 16 जिल्ह्याची सीमा इतर कोणत्याही राज्याला लागून नाही. प्रश्न क्रमांक 30 राज्यसभा सदस्य संख्या किती? राज्यसभा सदस्य संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 250 राज्यसभा सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर कोणाच्या सल्ल्यानुसार करतात? राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर कोणाच्या सल्ल्यानुसार करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 31 अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? अखिल भारतीय राजभाषा परिषदेचा आयोजनाचा मान महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे या जिल्ह्याला अखिल भारतीय राजभाषा परिषदेचा आयोजनाचा मान मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे? महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला आहे? खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विदर्भ हा विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला आहे. प्रश्न क्रमांक 35 कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोलाम ही आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 37 मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सेनापती बापट यांनी मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते। प्रश्न क्रमांक 38 लंडन विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती कोणते? लंडन येथील विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती आहेत। प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी विधान परिषद नसलेले राज्य कोणते? खालीलपैकी विधान परिषद नसणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश हे विधान परिषद नसणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 40 राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अकबर दुसरा यांनी राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।